रायगडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषदेतील नवनिर्वाचित सदस्यांची गटनोंदणी. वैकुंठ पाटील यांची भाजपच्या गटनेतेपदी नियुक्ती तर मधुकर पाटील हे राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी. धाराशिवच्या भूम, परंडा आणि वाशी तालुक्यातील शिवसेनेचे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य पुण्यामध्ये एकत्र. अध्यक्ष निवडीपर्यंत सर्व उमेदवार हे एकत्र सहलीवरती जाणार. तानाजी सावंत यांच्या संस्थेच्या पुण्यातील कार्यालयामध्ये स्वागत समारंभ. सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आलेल्या भाजपच्या उमेदवारांचा पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते सत्कार. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीविषयी कोणीही भाष्य करू नये. निवडीचे अधिकार हे फक्त पक्षश्रेष्ठींना आहेत, पालकमंत्र्यांना देखील नाही, जयकुमार गोरेंचं वक्तव्य. अतिक्रमणांमुळे रस्त्यांची अवस्था वाईट. पुढच्या 10 वर्षांमध्ये मुंबईकर घोड्यानेच प्रवास करतील. मुंबई हायकोर्टाचे मुंबई महापालिकेच्या कारभारावरती कडक ताशेरे. पवईतील फुटपाथवरती वाढत्या अतिक्रमणाच्या मुद्द्यावर सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाकडून पालिकेची कान उघडली. मुंबई लोकलमधील प्रवासामध्ये मृत्यू झालेली आकडेवारी समोर. 2025 मध्ये वर्षभरामध्ये 539 लोकांचा लोकलच्या प्रवासादरम्यान नैसर्गिक मृत्यू. रेल्वे प्रशासनाची माहिती. 486 पुरुष तर 53 महिलांचा समावेश. झालेली घटना अतिशय दुर्दैवी. 12वीच्या विद्यार्थ्याचा लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या घटनेवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. रेल्वे मंत्रालयाकडून लोकलच्या फेऱ्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू. शिंदेंची माहिती. अहिल्यानगरच्या सौंदाळा तालुक्यातील ग्रामपंचायतीचा जातमुक्त ठराव. गावामध्ये जातीवरून भेद केला जाणार नाही. आंतरजातीय विवाह थाटामध्ये लावले जातील असा ठराव एकमुखानं संमत. पोलिसांनी केलेल्या आरोपांचं एकनाथ खडसेंकडून खंडन. एकनाथ खडसेंवरती जळगावातील सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा. गौण खनिज चोरीच्या प्रकरणावरती चौकशीवेळी खडसेंनी अरेरावी केल्याचा आरोप. तर चौकशीवेळी चुकीचा शब्द निघाल्यानंतर माफी मागितली. एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण. अजित पवारांच्या निधनामुळे वाढदिवस साजरा न करण्याचा जयंत पाटलांचा निर्णय. माझा वाढदिवस साजरा करू नये, कुठेही पोस्टर लावू नये आणि कार्यक्रम करू नये. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटलांची कार्यकर्त्यांना विनंती. रोहित पवारांची पत्रकार परिषद बघितल्यावरती मी ज्या काही शंका उपस्थित केल्या होत्या त्यामध्ये कुठेतरी तथ्य असल्याचं समोर आलंय. तात्काळ एका बाह्य संस्थेकडून अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी झालीच पाहिजे. आमदार अमोल मिटकरींची मागणी. पुणे महापालिकेची शासनाकडे 3045 कोटींची थकबाकी. राज्य शासनानं तातडीनं निधी देण्याची मागणी. निधी मिळाल्यास कर वाढ टाळता येईल, पालिकेनं व्यक्त केलंय मत. नाशिकमध्ये खासगी क्लासमध्ये विद्यार्थ्याला मराठी न बोलता हिंदीमध्ये बोलण्याचा आग्रह. मनसैनिकांचा क्लासमधील कर्मचाऱ्यांना चोप. शरणपूर रोडमधील फिजिक्सवाला या क्लासमधील प्रकार. मराठी भाषेमध्ये बोलणाऱ्या मुलांना गावठी आणि मॅनरलेस म्हटल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. बीडमध्ये ड्रोनद्वारे निदर्शनास आलेल्या 12वीच्या कॉपी प्रकरणामध्ये 17 शिक्षकांवरती गुन्हा दाखल. बीड तालुक्यातील चौसाळा केंद्रावरचा कॉपीचा प्रकार ड्रोन कॅमेरामध्ये कैद. तर जिल्ह्यातील 103 परीक्षा केंद्रांवरती प्रशासनाची सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेराद्वारे नजर आहे. भंडारामध्ये 10 दिवसांच्या बाळाची 3 लाखामध्ये विक्री. उपचाराच्या नावाखाली डॉक्टरनं केली चिमुकलीची विक्री. मुख्य सूत्रधार डॉक्टर नितेश बाजपेयीसह 5 जणांवरती गुन्हा दाखल. एका महिलेला अटक. डॉक्टर मात्र फरार. पांढराबोडी गावामध्ये एका महिलेकडे 10 दिवसांचं बाळ असल्याची गोपनीय माहिती मिळाली. मुंबईतील भायखळा परिसरामध्ये 18 मजली इमारतीची लिफ्ट कोसळली. घटनेमध्ये 5 जण जखमी. तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडल्याची माहिती आहे. लातूरमध्ये धार्मिक ओळख पाहून तरुणावरती हल्ला. शिर्डी मनमाड काकीनाडा या एक्सप्रेसमधील घटना. एका प्रवाशावरती 20 जणांच्या टोळक्याचा हल्ला. दोषींवरती कठोर कारवाई करण्याची एमआयएमची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये हातामध्ये कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक. शिवाजीनगरमधील जंबुरे हॉस्पिटलजवळ हातामध्ये कोयता घेऊन नागरिकांना घाबरवत असल्याची माहिती. वाघोलीतील कॉलेजजवळील बैठक कॅफेमध्ये विद्यार्थ्याला बेदम मारहाण. फॉर्च्युनर कारमधून आलेल्या तरुणांची विद्यार्थ्याला मारहाण. व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल. तर पोलिसांनी कडक उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी. पुण्यातील बुधवार पेठेमध्ये पोलिसांचं मोठं कॉम्बिंग ऑपरेशन. बांगलादेशी महिलांची सुटका. 7 ग्रॅम सरस आणि अंमली पदार्थांचे इंजेक्शन्स जप्त केले.
पुण्यात ज्येष्ठ नागरिकाच्या सायबर फसवणुकीप्रकरणी 8 जणांना अटक. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून केली होती 22 कोटी रुपयांची फसवणूक. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवलं. दुचाकीवरून जाणाऱ्या महिलांचा पाठलाग करणाऱ्या चोरट्यानं मंगळसूत्र पळवल्याची ही घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगरात समृद्धी महामार्गावरती कांद्याच्या ट्रकला अचानक आग. सांगवी परिसरातील पेट्रोल पंपावरती हा ट्रक उभा होता. स्टार्टरमध्ये स्पार्क झाल्यामुळे गाडीनं पेट घेतला. सुदैवाने जीवितहानी नाही. कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट सायलेन्सर्सवरती पोलिसांची कारवाई. गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये मोठा आवाज करणाऱ्या बुलेट चालकांविरोधात नागरिकांकडून तक्रारी दाखल. भंडाऱ्यामध्ये खेळता खेळता 2 भावंड अडकलीत खिडकीमध्ये. काच आणि खिडकीच्या लोखंडी ग्रिलच्या मधोमध 2 लहान भावंड अडकून पडल्याची थरारक घटना घडली आहे. सातारा, मिरज आणि कोल्हापूर संस्थांचं गॅझेटियर लागू करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात बैठक घेणार. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची माहिती. मार्चमध्ये सोलापुरात पहिली बैठक होणार. नाशिकच्या सटाणामध्ये सोशल मीडियावरील भूतानं आराई गावाला पछाडलं. आराई गावामध्ये भूताचा वावर असल्याचा व्हिडिओ नागरिक गस्त घालतायत. गोंदियाच्या सालेकसा तालुक्यामध्ये 1447 शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेमध्ये. शासनाच्या मिळणाऱ्या बोनसच्या रकमेसाठी धान उत्पादक शेतकऱ्यांची पायपीट. धान खरेदी केंद्र संस्थांनी गैरकारभार केल्यामुळे शेतकऱ्यांना फटका. गुन्हा दाखल करण्याची मागणी. अमरावतीच्या दर्यापुरात अवघ्या 7 सेकंदामध्ये जिंकली बैलगाडा शर्यत. दर्यापुरामध्ये शिवछत्रपती शंकरपटाचं आयोजन. विदर्भासह मध्य प्रदेश राज्यभरामधून मोठ्या संख्येत बैलजोड्या दाखल. नंदुरबारच्या नवापूरमध्ये माकडांचे शाळेतील विद्यार्थ्यांवरती हल्ले. वनविभागाकडे तक्रार केल्यानंतरही ठोस कारवाई नाही. शिक्षक आणि पालकांचा आरोप. माकडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी तहसीलदारांकडे तक्रार. राज्यातील शिक्षक पात्रता म्हणजेच टीईटी परीक्षा वर्षातून 2दा घेण्याचा राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय. कोर्टाच्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवरती अंमलबजावणी. पहिली टीईटी परीक्षा ही जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे. सहकाराच्या माध्यमातून देशामध्ये श्वेतक्रांती 2 द्वारे दुग्ध क्षेत्रामध्ये मोठं परिवर्तन घडणार. देशामध्ये 75,000 नव्या सहकारी दूध संस्था या स्थापन करणार. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची राज्यसभेमध्ये माहिती. लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हस्तक. आरजू बिश्नोईनं रणवीर सिंहला धमकी दिल्याची सूत्रांची माहिती. रणवीरच्या सेक्रेटरीला व्हॉट्सअप ऑडिओ नोट पाठवत धमकवल्याची माहिती. कोट्यवधींच्या खंडणीची ही मागणी. बंगळुरूमध्ये स्कूल बस आणि दुचाकीच्या अपघातामध्ये दुचाकीवरील 2 मुलांचा मृत्यू तर दुचाकीला धडक दिल्यानंतरही बस चालकानं ब्रेक न लावल्याची माहिती मिळते. जम्मू आणि काश्मीरच्या उंच भागामध्ये जोरदार बर्फवृष्टी. पर्यटन स्थळांचं